कॅल्शियम का गरजेचे आहे, कॅल्शियमची कमतरता का जाणवते किंवा आपल्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता आहे हे आपल्याला कुठल्या लक्षणांमुळे समजून येते. कॅल्शियम कुठल्या स्वरूपात किती प्रमाणात घ्यावे. बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की कॅल्शियम सप्लिमेंट किंवा कॅल्शियम जास्त प्रमाणात आपल्या शरीरात घेतलं तर नक्कीच आपल्याला किडनी स्टोन होण्याची शक्यता असते. नमस्कार, मी डॉक्टर वर्षा. आजच्या व्हिडिओमध्ये मी असे 5 कॅल्शियम रिच, कॅल्शियमनी भरपूर असे पदार्थ सांगणार आहे. ते तुम्ही जर रोज आहारामध्ये ॲड केले तर नक्कीच तुमच्या शरीरात कॅल्शियम लेवल ही मेंटेन राहणार आहे आणि तुम्हाला कॅल्शियम डिफिशियन्सी होणारे जे आजार आहेत, जे काही त्रास आहेत त्यापासून तुम्ही नक्कीच लांब राहणार आहात. कॅल्शियम हे खूप महत्त्वाचे मिनरल आहे आणि जे आपली हाडं, मसल्स किंवा नसा, स्किन या सगळ्या अवयवांवर, ह्या सगळ्यासाठी ते गरजेचे असते. आणि ज्यावेळेस त्याची कमतरता होते तर त्यावेळेस आपल्या ह्या सगळ्या अवयवांवर त्याचा इफेक्ट दिसायला लागतो. जसे की जॉईंट पेन आहे, त्याचबरोबर मणक्याचे आजार, दातांचे आजार, दात किडणे किंवा मग जॉईंटमधनं, हाडांमधनं कटकट असा आवाज येणे, हे असे त्रास दिसू लागतात. किंवा मग पाळीमध्ये त्रास होणे, हे सुद्धा प्रकार दिसायला लागतात. इतर लक्षणांमध्ये सारखा कंटाळा येणे, कॉन्सन्ट्रेशन कमी होणे किंवा चेहऱ्यावर, नखांवर पांढरे डाग पडणे, हातापायांना बधिरता येणे, मुंग्या येणे हे त्रास जाणवतात. किंवा नखे तुटणे हा त्राससुद्धा जाणवू शकतो. आणि जसं जसं आपल्या शरीरातील कॅल्शियम कमी होत जाते तसं आपलं शरीर कामासाठी म्हणून हे कॅल्शियम हाडांमधनं घेण्याचा प्रयत्न करतं आणि मग हळूहळू हाडांमधील कॅल्शियम कमी होत जाते, हाडांची डेन्सिटी कमी होत जाते, हाडांमधील कॅल्शियम लेवल कमी कमी होत जाईल. तसे जसं हाडांमधनं कटकट असा आवाज येत राहतो किंवा हाडं दुखणे, हाडे ठिसूळ होणे हे प्रकार जाणवतात आणि शेवटी आर्थरायटिससारखे आजारसुद्धा सुरू होऊ शकतात. आता कॅल्शियमच्या कमतरतेचे कारण आपण पाहण्यात आले तर असं लक्षात येईल की आपल्या आहारात सफिशियंट कॅल्शियमचं प्रमाण नसतं किंवा मग आपण दूध हा एक मुख्य स्रोत आहे कॅल्शियमचा असं आपण पाहत असलो तरी पण बऱ्याच जणांना दुधाची ॲलर्जी असते, दूध व्यवस्थित पचत नाही आणि त्याच्यामुळे मग दुधामधील कॅल्शियम व्यवस्थित आपल्या आतड्यांमध्ये ॲब्सॉर्ब होत नाही, आपल्या शरीरामध्ये कॅल्शियम ते ॲब्सॉर्ब होऊ शकत नाही. मग दुधामुळं बऱ्याच वेळा गॅसेस होणं, पोट फुगणं, जुलाब होणं हे त्रास होतात. आणखीन दुसरं कारण पाहायचं झालं तर बेकरी प्रॉडक्ट्सचा अतिवापर किंवा जे काही ॲडेड शुगर असलेले पदार्थ आहेत, पिझ्झा, बर्गर किंवा इतर जे बेकरी प्रॉडक्ट आहेत किंवा ड्रिंक्स आहेत, सॉफ्ट ड्रिंक्स आहेत, याचा अतिप्रमाणात वापर याच्यामुळे सुद्धा कॅल्शियम ॲब्सॉर्प्शन हे कमी पडतं आणि ते व्यवस्थित आपल्या शरीरामध्ये ॲब्सॉर्ब होत नाही. त्याचबरोबर आणखीन कारणांमध्ये पाहिलं तर मग वय आहे, वयानुसार सुद्धा कॅल्शियम ॲब्सॉर्प्शन कॅपॅसिटी कमी होत राहते आणि कॅल्शियमची गरज ही शरीराला वाढत जाते. अशा कंडिशनमध्ये सुद्धा कॅल्शियमची लेवल मेंटेन ठेवणं शक्य होत नाही. त्याचबरोबर एक्सरसाइजचा अभाव हे सुद्धा महत्त्वाचं कारण ठरू शकतं. तर आज आपण आहारामध्ये असे 5 अन्नपदार्थ पाहणार आहोत, त्याच्यामध्ये कॅल्शियम हे भरपूर प्रमाणात असतं. तर त्याच्यामधला पहिला जो घटक आहे तो म्हणजे तीळ. नक्कीच 100 ml दुधामध्ये 125 मिलीग्राम कॅल्शियम असतं. तेच 100 ग्रॅम तिळामध्ये 975 मिलीग्रॅम एवढं कॅल्शियम असतं. म्हणजे जवळजवळ 8 ते 9% जास्त कॅल्शियम तिळामध्ये मिळतं. मग असं हे उपयोगी असं तीळ आपण जर रोज आहारामध्ये घेतलं तर नक्कीच आपले हाडांचे त्रास पूर्णपणे कमी होऊ शकतात. बऱ्याच वेळा हाडांमधलं सायनोव्हिल, हाडांच्या जॉईंटमधलं सायनोव्हिल फ्लूइड आहे, ज्यालाच आपण साध्या भाषेत वंगण म्हणतो, हे वंगण जास्त जसं कमी होतं तसं तसं ही हाडे एकमेकांवर घासले जातात आणि खूप त्रास होतो, खूप जास्त पेन सुरू होतं. मग जर तुम्ही हे तीळ कुठल्या ना कुठल्या स्वरूपात आपल्या आहारामध्ये ॲड केलं तर नक्कीच हे वंगण तयार होण्यासाठी मदत होते आणि हे हाडांचे त्रास आहेत ते नक्की कमी होऊ शकतात. मग असं हे तीळ आहे तर ते हिवाळ्यांमध्ये आपण तिळाचे लाडू करू शकतो, तिळाची चिक्की करू शकतो किंवा मग इतर सीझनमध्ये आपण तीळ थोडेसे भाजून बडीशोपमध्ये जर टाकले तर नक्कीच रोज आहारामध्ये आपल्या ते तिळाचं सेवन आपलं केलं जाईल आणि त्याच्यामुळे सुद्धा हाडांचे आजार हळूहळू कमी होताना दिसतील. त्याचबरोबर तीळ तेल काही लोक खाण्यासाठी सुद्धा वापरतात, एक प्रकारचं खाण्याचं तेल म्हणून सुद्धा तीळ तेल वापरू शकतो. किंवा मग तीळ तेलाचा मसाज जर तुम्ही घेतला, पूर्ण हातापायाला छानरित्या तीळ तेल चोळलं किंवा छान मसाज केला. मला मसाज कसा करायचा याबद्दल पण मी एक छान व्हिडिओ केला होता, तो तुम्ही पाहू शकता, खाली लिंक दिली जाईल. तर तो तसा मसाज करून तुम्ही जर कोवळ्या उन्हात बसला तर विटॅमिन D3 सुद्धा मिळणार आहे आणि कॅल्शियमचं चांगलं ॲब्सॉर्प्शन व्हावं यासाठी विटॅमिन 3 खूप गरजेचं असतं. कॅल्शियमबरोबर तिळामध्ये मॅग्नेशियम, मँगनीज किंवा झिंक हे सुद्धा मिनरल्स असतात, त्याच्यामुळे हाडे मजबूत होण्यासाठी ह्याचा उपयोग होऊ शकतो. तर दुसरा जो आहारातील कॅल्शियम रिच घटक आहे तो म्हणजे कुळीथ.
किंवा त्याला हुलगे म्हणतात. तर असे हे हुलगे आपण त्याची आमटी करू शकतो किंवा हुलग्याचं कढण करू शकतो. तर हे हुलग्याचं कढण कसं करायचं, तर रात्री हुलगे भिजत घालायचे आणि सकाळी उठल्यानंतर कुकरला लावून त्याचं छान भाजी करू शकता. खूप टेस्टी छान येते आणि खूप उपयोगी असे हे हुलगे असतात. याच्यामध्ये साधारणतः 100 ग्रॅम हुलगे घेतले तर 300 मिलीग्राम एवढं कॅल्शियमचं प्रमाण असतं आणि खूप टेस्टी अशी भाजी तर होतेच, पण हे खूप गुणकारी असे हुलगे असतात. हुलगे हे किडनी स्टोनमध्ये सुद्धा उपयोगी असतात. बऱ्याच वेळा हुलग्याचं जे उकडलेलं पाणी आहे ते जर आपण रेग्युलरली पिलं तर किडनी स्टोन विरघळायला सुद्धा याचा उपयोग होऊ शकतो. आता इतर डाळी आहेत त्याच्यामध्ये सुद्धा कॅल्शियमचं प्रमाण खूप असतं. मग त्याच्यामध्ये मूग डाळ आहे. मूग डाळी म्हणजे प्रत्येकी 100 ग्रॅम डाळींमध्येचं प्रमाण मी सांगेल की 100 ग्रॅम मूग डाळीमध्ये 135 मिलीग्रॅम कॅल्शियम असतं. 100 ग्रॅम तूर डाळीमध्ये 130 मिलीग्रॅम एवढं कॅल्शियम असतं. त्याचबरोबर 100 ग्रॅम चणा डाळ घेतली तर 120 मिलीग्रॅम कॅल्शियम मिळतं. 100 ग्रॅम राजमामध्ये 270 मिलीग्रॅम एवढं कॅल्शियम मिळतं. तर हेच 100 ग्रॅम काळे चणे घेतले तर 220 मिलीग्रॅम कॅल्शियम आपल्याला मिळू शकतं. तिसरा अन्न घटक कुठला आहे तर तो म्हणजे नाचणी. नाचणीचे सुद्धा गुणकारी असं कॅल्शियम रिच असं पदार्थ आहे. 100 ग्रॅम नाचणीमध्ये साधारणतः 330 मिलीग्रॅम एवढं कॅल्शियम असतं. त्याच्यामुळं आपण जर चपाती किंवा ज्वारीची बाजरीची भाकरी खात असाल तर नक्कीच त्याच्याऐवजी तुम्ही नाचणीची भाकरी रोज खाल्ली तर नक्कीच कॅल्शियमचं प्रमाण वाढण्यासाठी मदत होऊ शकते. मग आपण हे नाचणीचं जे आहे ते भाकरीच्या स्वरूपात खाऊ शकतो किंवा त्याची पेज करू शकतो. गूळ घालून पेज करू शकता तुम्ही. त्याचबरोबर इडली, डोसा असे वेगवेगळे पदार्थ करूनसुद्धा आपण नाचणीचा आहारात उपयोग करून घेऊ शकतो. त्याचबरोबर नाचणीमध्ये पोटॅशियम भरपूर असतं, आयर्न भरपूर असतं. त्याच्यामुळे HB लेवल वाढण्यासाठी मदत होते. त्याचबरोबर हृदयाचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी सुद्धा नाचणीचा उपयोग होऊ शकतो. आहारातील चौथा जो पदार्थ आहे तो म्हणजे राजगिरा. राजगिरा हा साधारणतः उपवासासाठी वापरला जातो. 100 ग्रॅम राजगिऱ्यामध्ये 340 मिलीग्रॅम एवढं कॅल्शियम असतं. त्याच्यामध्ये आयर्न ही चांगल्या प्रकारे मिळतं. त्याचबरोबर राजगिरा हे ग्लुटेन फ्री असल्यामुळं आपल्याला त्याच्यामुळं जे अपचनाचा त्रास किंवा पोटदुखीचा, पोट फुगल्यासारखं वाटणं हे जे त्रास आहे ते होत नाही. त्याचबरोबर राजगिऱ्याची भाकरी आपण करू शकतो. राजगिऱ्यामध्ये बटाटा टाकून त्याचे छोटे छोटे धिरडे केल्यासारखे करू शकतो किंवा राजगिऱ्यामध्ये थोडासा गूळ वापरून राजगिऱ्याचा शिरा करू शकतो. राजगिऱ्याची भाजी ही मिळते, त्याला लाल माठ म्हणतात, तर त्याचा सुद्धा आपण आहारामध्ये उपयोग करू शकतो. पाचवा जो पदार्थ आहे तो म्हणजे चुना. हो, एक खायचा चुना असतो, तर तो आपण आहारामध्ये घेतला तर त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं. तर हा चुना आहे तो पानाला लावून खायचा असतो. पूर्वी लोक चुना लावून पान खायचे, त्याच्यामुळे त्यांना अपचनाचे वगैरे त्रास जाणवत नसायचे. पोट साफ होणं किंवा पोटाचे जे विकार आहेत ते कमी व्हायला मदत व्हायची. कॅल्शियम ही भरपूर प्रमाणात राहायचं, त्याच्यामुळे हाडांचे प्रॉब्लेम आहेत ते खूप कमी होताना दिसायचे. आजकाल पण आपण पान खातो, पण चुना त्याच्यामध्ये असतो किंवा नसतो माहीत नाही, पण इतर घटकही खूप असतात. ते बऱ्याच वेळा आपल्याला हानिकारक ठरू शकतात. त्याच्यामुळे की तुम्हाला जर सवय नसेल तर तरी तुम्ही थोडासा चुना लावून जर एक वेळ जरी दिवसातनं किंवा आठवड्यातून 2 ते 3 वेळा जरी पानाला चुना लावून जर तुम्ही ते खाताल तर नक्कीच त्याचा फायदा होताना दिसेल. किंवा मग भाजीमध्ये 1 चिमूटभर चुना रोज आपण टाकला भाजी केल्यानंतर तरीही त्याच्यामधनं आपल्याला बरंचसं कॅल्शियम मिळू शकतं आणि हे आपल्या हाडासाठी, आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त असं ठरू शकतं. तर अशा रीतीने दूध सोडून इतर जे 5 पदार्थ मी सांगितले आहेत ते तुम्ही जर रेग्युलरली तुमच्या खाण्यामध्ये ॲड केले तर नक्कीच तुमच्या शरीरातील कॅल्शियम लेवल वाढायला मदत होणार आहे. त्याच्यामुळे तुमचे हाडे मजबूत होण्यासाठी, बळकट होण्यासाठी किंवा हाडांचे जे विकार आहेत ते कमी होण्यासाठी मदत होणार आहे. त्याच्यामुळे नक्की याचा प्रयोग करून पहा आणि हे प्रयोग कसे वाटले हे नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.